नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण उरलेल्या चपातीचा उपमा म्हणजे ह्या चपातीला फोडणी देऊन ही चटपटीत कशी बनवता येईल जेणेकरून ती लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल ते बघणार आहे. त्यासाठी ह्या उरलेल्या मी 2 चपात्या घेतलेल्या आहेत. त्या पहिल्यांदा मोडून मिक्सरमधून आपण बारीक करून घ्यायच्या आहेत. ही चपाती मिक्सरमधून आपण अशी बारीक करून घेतलेली आहे. चला तर मग ह्या चपातीला फोडणी कशी द्यायची ते आपण आता बघूया. पॅनमध्ये आता हे साधारण 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाले. फोडणीसाठी आपण ही साधारण अर्धा चमचा मोहरी तडतडली की थोडेसे जिरे फुलले की त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा हिंग, आता टाकणार आहे ह्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मी 4 घेतलेल्या आहेत. मिरचीच्या तिखटाप्रमाणे तुम्ही मिरचीचा वापर करा. आणि एक कढीपत्त्याची फांदी पण आपण ह्यामध्ये टाकून घेतली. ती थोडा वेळ परतून घ्या म्हणजे मिरचीचा तिखटपणा फोडणीमध्ये छान लागतो. आता टाकूया बारीक चिरलेला एक मोठ्या साईजचा कांदा. कांदा आपण कलर बदलेपर्यंत चांगला परतत राहायचा आहे. कांदा बघा चांगला भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आता हा एक मध्यम साईजचा टोमॅटो असा बारीक चिरलेला तो आपण टाकून घेतला आहे. टोमॅटो बऱ्यापैकी मऊ पडेपर्यंत हा परतत राहूया. टोमॅटो बघा थोडासा मऊ पडेपर्यंत परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आता टाकून घ्यायचे हळद थोडी परतून घ्या. आणि आता त्यामध्ये ही बारीक केलेली चपाती टाकून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपण ही लो ठेवलेली आहे. थोडं परतून घेऊया. आणि ह्यामध्ये आपण चवीपुरती एक अर्धा चमचा साखर टाकून घ्यायचे. चपातीमध्ये मीठ असतंच म्हणून ह्यामध्ये अगदी बेताचंच मीठ टाकून घ्यायचं आहे. अगदी थोडं मी मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ चांगलं हलवून घेऊया. आणि ह्यामध्ये टाकूया भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट. हे साधारण 2 चमचे मी टाकून घेतलेलं आहे. हे आता अजून एकदा परतून घेऊया. आणि ह्या फोडणीच्या चपातीवर पाण्याचा हबका मारून 1-2 मिनटं ह्याला चांगली वाफ आणून घ्यायचे. बघा आत्ताच कशी छान दिसायला लागलेली आहे. अगदी हातात घेऊनच आपण ह्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि झाकून 1-2 मिनटं मला वाफ आणूया. 2 मिनटं वाफ आणल्यानंतर आता त्याच्यावर टाकूया ही भरपूर सारी कोथिंबीर. आणि हे एकसारखं परतून घेऊया. बघा ही चपाती कशी छान मऊ झालेली आहे. आता हा गॅस मी बंद करते आणि ही फोडणीची चपाती आपण सर्व करूया. आता ही फोडणीची चपाती आपण डिशमध्ये काढून घेतल्यानंतर खोबरं कोथिंबीरीनं गार्निश करूया. बघा मैत्रिणींनो, अशी ही आपली तिखट फोडणीची चपाती तयार झाली आहे. नेहमी तोच तो गोड मलिदा करून खाण्यापेक्षा एकदा कधीतरी बदल म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.
तुम्ही ही फोडणीची चपाती नेहमी करत असालच, पण माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा, रेसिपीला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. नेहमीप्रमाणेच घरचंच खा आणि निरोगी रहा. धन्यवाद.